अवसरी बुद्रुकमध्ये ओढ्याला आला केमिकलचा पूर. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. तुकाराम मुंढेंच्या धाडसीच्या धास्तीने केमिकल ओढ्यात सोडल्याची चर्चा. आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. अवसरी बुद्रुक परिसरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. मात्र याच पुराच्या पाण्याचा फायदा घेत एका अज्ञात विकृताने बैलगाडा घाटाजवळील ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक केमिकल सोडून दिले आहे. केमिकलच्या या प्रदूषणामुळे संपूर्ण ओढ्यामध्ये पांढऱ्या शुभ्र फेसाचे साम्राज्य पसरले आहे. हे दूषित पाणी थेट शेतात जात असल्याने आजूबाजूच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच हे विषारी पाणी प्यायल्यास परिसरातील पाळीव जनावरे आणि वन्यजीवांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. दरम्यान परिसरातील सध्या एकच चर्चा रंगली आहे. डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडून सध्या बेकायदेशीर कंपन्या आणि साठ्यांवर धडकधाडी टाकल्या जात आहेत. याच कारवाईच्या धास्तीने आणि घाबरून अज्ञात व्यक्तीने आपल्याकडील केमिकल गुपचूप ओढ्यात सोडून दिल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे. या गंभीर प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करावी, पाण्याचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. आज इथं अवसरी बुद्रुकमध्ये रात्रीपासून खूप जोरदार पाऊस चालू आहे. आपण आता इथं अवसरी बुद्रुक घाटाच्या जवळ आहे आणि रात्रभर पावसामुळे ओढण आल्यानं खूप पूर चालू आहे जोरदार. आणि तुकाराम मुंडे साहेबांच्या कारवाईमुळे ना कुणीतरी अज्ञात इसमाने व्यक्तीने हे केमिकल युक्त याच्यात काहीतरी टाकलेलं दिसतंय पाण्यात. त्याच्यामुळे हा फेस झालेला आहे सर्व. आता तर हा कमी आहे, याच्या आधी खूप फेस होता. आणि याचे दुष्परिणाम आता सामान्य शेतकरी, जनावरे व माणसांच्या आरोग्याला याचा खूप मोठा धोका आहे. तरी प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून घ्यावी.